या ठिकाणी पुरसंघाने एक आव्हान करेन की गावात पूर्वी छोटा बळवा चौकामध्ये त्या ठिकाणी पुढे आपल्या शिवजयंती कार्यक्रम चालायचे, पण चौकामध्ये जागेची अडचण असायची कारण घेताना. त्यानंतर आपण हा पुतळा ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी बसवला. या पुतळ्यामध्ये समस्त पुरसंगी ग्रामस्थांचं फार प्रचंड मोठं योगदान आहे. या पुतळा बसवताना कुठल्याही आमदार खासदाराचा या ठिकाणी फंड वापरलेला नाही. पुरसंगी गावातील तमाम ग्रामस्थांच्या कष्टाच्या पैशातून हा पुतळा खऱ्या अर्थाने या ठिकाणी बसलेला आहे. ज्या ज्या ग्रामस्थांनी हे पुतळा डावराचं कष्ट केले त्या सर्व ग्रामस्थांचं हे एक वैभव आहे. गावच्या प्रवेशद्वारावरती असा महाराजांचा पुतळा असणं असं क्वचित आपल्याला पाहायला मिळतं, परंतु त्याला फुरसंगाव अपवाद आहे. फुरसंगावाने हा मोठा जवळजवळ 50 लाख रुपये किमतीचं सगळं स्ट्रक्चर पाहता 50 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी हा पुतळा या ठिकाणी उभारला आहे. प्रसून ग्रामस्थांचं या ठिकाणी आभार व्यक्त कौतुक कमी आहे, परंतु या ठिकाणी शिवजयंती उत्सव घेत असताना हा पुतळा गावाच्या बाहेर पडतो आणि गाव अजूनही निमशहरी शहरी निमशहरी असल्यामुळं थोडासा या ठिकाणी लोकसंख्या गाव पाठीमाग आहे आणि उपनगर बाजूला आहेत. थोडा या ठिकाणी संख्या कमी असते, परंतु जी काही संख्या असते ती आगामी काळात निश्चित या ठिकाणी संख्या मोठी असेल. आणि मी ग्रामस्थांना विनंती करतो की एक व्यक्ती जरी आला तरी या ठिकाणी व्याख्यानमाला होणार आहे आणि 10 व्यक्ती आल्या तरी होणार आहे. आणि हा चौक पूर्ण 100% भरला या ठिकाणी उभं राहायला जागा नसेल तरी या ठिकाणची व्याख्यानमाला कायम होणार आहे. कारण ही व्याख्यानमाला तुमच्या घरातील माझ्या घरातील लहान गोपाळांच्या भवितव्यासाठी आहे. त्यांच्या मनात शिवविचार रुजावा यासाठी ही व्याख्यानमाला आपण सुरू केली आहे. या व्याख्यानमालेमध्ये कसल्याही प्रकारचे राजकारण करण्याचा आमचा कुठल्याही प्रकारचा मानस नाही. आपल्या गावातील तरुण पिढी सुधारावी, त्यांच्याकडून चांगलं कार्य करावं, चांगलं शिवकार्य करावं आणि त्याच सगळ्या लोकांना त्या मुलांना हे समोरचं शिवविचारपीठ आहे हे सर्वांसाठी कायमस्वरूपी खुला असेल त्या सर्वांनी लाभ घ्यावा. आजच आपण या आठवड्यात पाहिलं की अनेक आपल्या गावातील मुलं या ठिकाणी बोलू लागली, सूत्रसंचालन करू लागली. ह्याचं या विचारपीठाचं खऱ्या अर्थाने सर्वांनी स्वागत करावं आणि परंतु आम्ही ह्या वर्षी या ठिकाणी प्रथमच अशी भव्य दिव्य व्याख्यानमाला 7 दिवसांची या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न पहिला केला की का बाबा की शिवजयंती उत्सव गणपती 10 दिवस होतो. मग पूर्वी शिवजयंती उत्सव महात्मा फुलेंच्या काळात 10 दिवसाचा व्हायचा, मग तो का बंद पडला, कुणाला बंद पडला, मग त्याला कारणं काय, ती कारणं शोधायची असेल तर आपल्यालाच एक पाऊल पुढे येऊन खऱ्या अर्थानं शिवजयंती उत्सव अनेक दिवस कसा करता येईल, 10 दिवस शिवजयंती व्याख्यानमाला आपल्याला कशी करता येईल हा मानस या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला. तर ह्या पहिल्या वर्षाच्या निमित्ताने 7 दिवस आपण 6 दिवस व्याख्यानं घेतली आणि 7वा दिवस शिवजयंतीचा 7 दिवस घेतली. या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारचे वक्ते या ठिकाणी आपण पहिल्या वर्षी नावळे साहेब हे संशोधक यांना ठिकाणी होतो. दुसऱ्या आपण पाहिलं तर या ठिकाणी शरद गोरे डॉक्टर शरद गोरे अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना आणलं होतं. त्यानंतर कुमारी प्रिया नापते जी छोटी मुलगी आहे अगदी 10, 12 वर्षाची तिला आपण या ठिकाणी आणलं होतं. त्यानंतर आपण पैगंबर शेख या ठिकाणी आणलं होतं. त्यानंतर आजचं आपण जे व्याख्यान पाहिलं तर निलेशजी जगताप सासू युवा व्याख्याते त्यांचं आपण या ठिकाणी व्याख्यान ठेवलं होतं. अनेक महत्त्वाचे म्हणजे गणेश महाराज फरतडे ज्यांनी अंधश्रद्धा सोडून या व्याख्यानाच्या विषयावर किंवा प्रबोधा विषयावर त्यांनी स्वतःला ओतून घेतला आहे. असे गणेश महाराज फरतडे क्षेत्र संपूर्णचे जे आमचे बंधू आहेत त्यांनी या ठिकाणी व्याख्यान केलं. आज जवळजवळ 6 व्याख्यानं या ठिकाणी पार पडली. भलं या ठिकाणी आत्ता जागा बसायला कमी असेल, परंतु व्याख्यानमाला दिवसेंदिवस कशी भरत जाईन, कशी फुलत जाईन यासाठी आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करणार आहोत. आणि आपण गेल्या अनेक वर्षापासून शिवजयंती मनामनात शिवजयंती घराघरात ही संकल्पना रागवलेली आहे. शिवराय चौकात आहेत प्रत्येक गावच्या, पण ते घरात नाहीत. शिवराय महाराज चौकात घरात गेले पाहिजे आणि घरात जाऊन नुसते घरात नाही गेले पाहिजे, जे डोक्यात गेले पाहिजे. यासाठी आपण शिवराय मनामनात शिवजयंती एक संकल्पना घेऊन गेल्या जवळजवळ 10 वर्षापासून आपण या ठिकाणी शिवजयंती उत्सव घराघरात पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने चालू केलं आहे. अनेक घरामध्ये आज शिवजयंती उत्सव होतोय ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. भलं काही लोक त्याचे फोटो आम्हाला पाठवत नाहीत, परंतु फोटो पाठवणं किंवा बक्षीस देणं आम्ही काय एवढे मोठे नाही, परंतु त्या लहान मुलांच्या कलागुणांना वाव द्यावा त्यासाठी बक्षीस फक्त असतं. त्यांना कुठेतरी प्रेरणा मिळावी त्यासाठी बक्षीस जातं. आपण अनेक वेळा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा देखील आजवर घेतलेल्या आहेत. त्याच जर आज आपण महानीमध्ये स्पर्धा घेतली की आपण आपल्या गावाचा विचार न करता किंवा संकुचित विचारधारा मनात न ठेवता आपण हा जी संपूर्ण पंचकृषी आहे आमच्या पुरसंगी गावाच्या परिसराची उल्हास पुरसंगी वडकी लोणी हडपसर ही जी आजूबाजूची 5-10 गावं आहे. या गावामध्ये आपण फक्त विद्यार्थ्यांना एक मेसेज पाठवला होता
त्या मॅचच्या माध्यमातून अनेक जवळजवळ 100 मुलांनी समजा या ठिकाणी आजच्या निबंध स्पर्धेत भाग घेतला. परंतु या ठिकाणी त्यांना येणं शक्य झालं नाही, कारण संध्याकाळची वेळ आहे, लहान मुलं आहेत किंवा जायची सोय असल्यामुळं अनेक पालकांची ते आलं नाही. परंतु त्या प्रत्येक मुलांना त्यांचं बक्षीस ते पारितोषिक त्यांना मिळेल याची या ठिकाणी मी ग्वाही देतो. आणि ही निबंध स्पर्धा झाली तर अक्षरशः निबंध वाचून डोळ्याला पाणी आलं. अगदी त्यांची अक्षरं जर पाहिली, त्या मुलांची अक्षरं पाहिली, सोनं आणि मोत्यासारखं अक्षर त्या मुलांची 10वी 11वी 8वी 9वी 7वी पोरांची अक्षरं पाहिली, एवढी भारी अक्षरं की पाहून एवढा आनंद वाटला म्हणाला की आपण जी निबंध स्पर्धा घेतली ती वाया नाही गेली. आपण आपला